नमस्कार. मी राम सोनकर आणि तुम्ही पाहताय पोलीस भरती ऑनलाईन बॅच. याच्यानंतर आपण एकंदरीत सुरुवातीच्या असलेल्या दुसऱ्या घटकानंतर तिसऱ्या घटकाकडे त्या ठिकाणी काय करत आहोत, जात आहोत. सुरुवातीला आपण महाराष्ट्र राज्याची निर्मिती, त्याचे स्थान, भौगोलिक विस्तार हा घटक पाहिला. त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाचा असलेला घटक म्हणजे महाराष्ट्राचा असलेला एकंदरीत राजकीय सीमारेषा हा घटक त्याच्यामध्ये घेतला होता. आज आपण नवीन घटकाला त्या ठिकाणी सुरुवात करतोय. ते असलेले म्हणजे महाराष्ट्र राज्यातील असलेले जिल्हा निर्मिती हा घटक. 1 मे 1960ला आपल्या त्या ठिकाणी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या ठिकाणी दिसून येते. तर सुरुवातीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांची संख्या 26 इतकी होती. आज महाराष्ट्रामधील जिल्ह्यांचा विचार केला असता महाराष्ट्रामध्ये सध्या जिल्हे किती आहेत? 36 आहेत. याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये नव्याने 10 जिल्हे निर्माण झालेत. मग ते 10 जिल्हे नव्याने कोणते निर्माण झालेत याच्यावर आज वेळा परीक्षेला असंख्य प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आपल्याला दिसून येतात. पहा, ते नवीन 10 जिल्हे काय करणार आहोत आपण त्या ठिकाणी नकाशामध्ये पाहणार आहोत. तर चला आपण या ठिकाणी नकाशामध्ये काय करूया, ते जिल्हा निर्मिती हा टॉपिक आहे त्या नकाशामध्ये समजून घेऊ. 1960ला निर्मिती झाल्यानंतर ना सुरुवातीची 20 वर्ष महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या 26 इतकीच असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 1981 नंतर ना महाराष्ट्रामध्ये जिल्हा विभाजन होऊन नवीन जिल्ह्यांची निर्मिती होण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथमतः एकंदरीत जो रत्नागिरी जिल्हा आहे त्याचं विभाजन त्या ठिकाणी करण्यात आलं आपल्याला पाहायला मिळतं. हा मूळ जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी. याच्यामधून नवीन जिल्हा तो निर्माण करण्यात आला तो म्हणजे सिंधुदुर्ग. पुढे याच एकाच दिवसामध्ये काय करण्यात आलं की 2 नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आपल्याला पाहायला मिळतं. तत्कालीन जिल्ह्याचं नाव तो म्हणजे असलेला औरंगाबाद, सध्याचा छत्रपती संभाजीनगर. याच्यामधून वेगळा जिल्हा म्हणजे जालनाची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या दोन्ही जिल्ह्यांची निर्मिती जालना आणि सिंधुदुर्ग या एकाच दिवशी झालेल्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. 1 मे 1981 मध्ये हे 2 जिल्हे जे आहेत ते नव्याने निर्माण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यानंतर नेक्स्ट पहा, पुढे धाराशिव म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा, याच्यामधूनच नवीन जिल्हा म्हणजे लातूर याची निर्मिती करण्यात आली. पुढे चंद्रपूर, याच्यामधून दुसरा नवीन जिल्हा गडचिरोलीची निर्मिती करण्यात आली. आता इथे लक्षात घेण्यासारखी बाब एक आहे की लातूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांची निर्मिती एकाच साली आणि एकाच महिन्यामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आली, परंतु त्यांच्या ज्या तारखा आहेत त्या मात्र 2 वेगवेगळ्या तारखा असतात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामध्ये केवळ एकंदरीत 10 दिवसांचा फरक असताना आपल्याला पाहायला मिळतो. धाराशिवमधून लातूर हे जे आहे ते निर्माण झालं 16 ऑगस्ट 1982. तर चंद्रपूरमधून गडचिरोली हे निर्माण करण्यात आलं 26 ऑगस्ट 1982. म्हणजे पहा, हे 16 ऑगस्ट आणि हे किती आहे 26 ऑगस्ट असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट याच्यानंतर पहा पुढच्या भागामध्ये की बृहन्मुंबई हा जो जिल्हा आहे राज्यातला जो सर्वाधिक छोटा जिल्हा आहे, तर त्या बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर या नवीन जिल्ह्याची त्या ठिकाणी निर्मिती केलेलं आपल्याला दिसून येतं. मुंबई उपनगर कशामधून निर्मिती केली त्याची, तर मुंबई शहरमधून त्याचे त्या ठिकाणी काय झालेले आहेत निर्मिती झालेली आपल्याला दिसून येतं. आता शहरामधून उपनगर हा जो जिल्हा आहे याची निर्मिती साधारणतः 1 ऑक्टोबर 1990 मध्ये त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट याच्यानंतर पुढे पाहूया की पुढचा जिल्हा कोणता तयार झाला. जो अकोला जिल्हा आहे हा मूळ जिल्हा होता. अकोलामधनं वाशिम आणि त्याच दिवशी म्हणजे सेम डेला त्या ठिकाणी धुळेमधून नंदुरबार हा देखील वेगळा जिल्हा तयार झाला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे वाशिम आणि नंदुरबार हे दोन्ही जिल्हे एकाच दिवशी त्या ठिकाणी तयार झालेले दिसून येतात. 1 जुलै
1998 रोजी काय करण्यात आले, हे एकंदरीत 2 नव्याने जिल्हे तयार करण्यात आले, एक नंदुरबार आणि दुसरा कोणता, वाशिम. याच्यानंतर पुढे पहा, हा आहे परभणी. या परभणीमधून नव्याने निर्माण केलेला जिल्हा म्हणजे कोणता, हिंगोली. पुढच्या भागामध्ये भंडारा, याच्यामधून नव्याने निर्माण केलेला जिल्हा म्हणजे गोंदिया. इथे पहा, लक्षात घेण्यासारखी बाब असे आहे की परभणीमधून हिंगोली आणि भंडारामधून गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांची निर्मिती देखील त्या ठिकाणी एकाच दिवशी झालेलं आपल्याला पाहायला मिळते. हे जे दोन्ही जिल्हे आहेत ते 1 मे 1999 मध्ये यांची निर्मिती करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने राज्यामध्ये हे नव्याने निर्माण झालेले असलेले जिल्हे जवळपास 9 त्यांची संख्या झाली. आता 10वा आणि शेवटचा जिल्हा त्याची गेल्या 10 वर्षापूर्वीच निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहा, या प्रदेशामध्ये इथे जिल्हा आहे तो म्हणजे ठाणे, आणि ठाण्यामधून राज्यातला असलेला 36वा आणि कोकणामधला असलेला एकंदरीत जवळपास 7वा असल्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे पालघर याची निर्मिती झाली त्या ठिकाणी पाहायला मिळते. 1 ऑगस्ट 2014 या दिवशी पालघर हा राज्यातील 36वा जिल्हा त्या ठिकाणी असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1 ऑगस्ट हा दिवस आपण महाराष्ट्रामध्ये राज्य महसूल दिन म्हणून त्या ठिकाणी काय करत असतो, साजरा करत असतो. व याच दिवशी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबतच अण्णाभाऊ साठे यांचा तो जन्मदिन देखील असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे राज्यामधले नव्याने 10 जिल्हे निर्माण झाले असावेत हे त्या ठिकाणी समजलं असावं. पहा, पुन्हा एकदा मी ते मला ते एकदम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सांगतो. लक्ष द्या या ठिकाणी की महाराष्ट्रामध्ये मुख्य जिल्हा रत्नागिरी, त्याच्यामधून सिंधुदुर्ग निर्माण झाला. 1 मे 1981 मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते AR अंतुले. यांच्या कालखंडामध्ये 2 जिल्हे म्हणजे एकाच दिवशी झालेले आहेत, औरंगाबादमधून जालना तर रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना 2 जिल्ह्यांची नवीन निर्मिती करण्यात आली, उस्मानाबादमधून लातूर आणि चंद्रपूरमधून कोणता, गडचिरोली. डेट तुम्हाला मगाशीच सांगितली होती. पुढे पहा, शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना या ठिकाणी बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर 1 ऑक्टोबर 1990 हा नव्याने निर्माण झालेला जिल्हा असलेला आपल्याला पाहायला मिळतं. पुढे अकोलामधनं वाशिम तर धुळेमधून नंदुरबार मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असताना यांची निर्मिती झाली. नेक्स्ट, नारायण राणे मुख्यमंत्री असताना परभणीमधून हिंगोली तर भंडारामधून गोंदिया या नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली त्या ठिकाणी दिसून येते. सरते शेवटी पहा, पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्यामधून पालघर हा राज्यातला शेवटचा आणि 36वा जिल्हा 1 ऑगस्ट 2014 या महसूल दिना दिवशी त्याची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशा पद्धतीने हे सारे जिल्हे म्हणजे जवळपास 10 जिल्हे सुरुवातीच्या 26 जिल्ह्यांमध्ये ऍड झाल्या कारणास्तव सध्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या किती आहे, 36 असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा, महाराष्ट्रातील काही जे जिल्हे आहेत त्यांचे जिल्हा मुख्यालय इतर जिल्हा सोडून इतरत्र ठिकाणी वसलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे सारीच्या सारी 4 जिल्हे ही कोकणामध्ये वसलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई शहर याचं मुख्यालय आहे बोरीबंदर या ठिकाणी. नेक्स्ट, जे मुंबई उपनगर आहे त्याचं मुख्यालय आहे वांद्रे पूर्व या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. रायगडचं मुख्यालय अलिबागला आणि सिंधुदुर्गचं मुख्यालय जे आहे ते कुठे आहे, ओरोस बुद्रुक या ठिकाणी आहे. ओरोस बुद्रुकचंच नाव सिंधुदुर्ग नगरी म्हणून ओळखतात. कुडाळ नावाच्या तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता प्रश्न पडला असेल की जिल्हा मुख्यालय म्हणजे काय, तर पहा, शासनाच्या किंवा प्रशासनाच्या जी काही सरकारी कार्यालय किंवा जे काही कचेऱ्या असतात किंवा आपण जे काही सरकारी कामं करत असतो तो प्रदेश किंवा ते जे मुख्यालय आहे ते ज्या भागामध्ये हस्तांतरित किंवा ज्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी स्थापन केलेले असतात त्या भागाला काय केलं जातं, जिल्ह्याचं मुख्यालय असं म्हणण्यात येतं. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील असलेल्या 4 जिल्ह्यांची मुख्यालय इतरत्र जिल्हा सोडून इतरत्र ठिकाणी आहेत, म्हणून ते परीक्षेला त्या ठिकाणी काय केलं जातं, जोडायला लावण्यासाठी किंवा सहज साधा सरळ प्रश्न विचारला जातो की रायगड जिल्ह्याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर ते कोठे वसलेलं आहे, अलिबागमध्ये वसलेलं आपल्याला दिसून येतं. नंतर ना पुढे पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जे 36 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तालुक्यांचा जर सरासरी विचार केला गेला तर राज्यामध्ये जवळपास 355 प्लस एवढे तालुके असताना पाहायला मिळतात. टोटल जर त्यांची विचार घेतली गेली तर ती साधारणतः 358 इतकी होते. कळते, मुंबईत 3 उपनगरातील जे 3 तालुके आहेत ते वगळून. आता याच्यामध्ये लक्ष द्या की 358 तालुके असल्यानंतर ना त्याच्यामधील बरेच तालुके जे आहेत ते एकाच नावाचे आहेत परंतु ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वसलेले आहेत.
आणि असे काही महत्त्वपूर्ण तालुके देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. आयोगाने किंवा पोलीस भरतीला देखील याच्यावर वारंवार प्रश्न आलेले आपल्याला दिसून येतात. पहा मी ते तालुके सांगतो कुठे कुठे आहेत ते. खेड नावाचा जो तालुका आहे तो महाराष्ट्रामध्ये पहा पुणे आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे. शिरूर तालुका या नावाचा तालुका राज्यात 3 जिल्ह्यांमध्ये आहे. पुणे, बीड आणि पुढचा कोणता आहे लातूर. नेक्स्ट कर्जत तालुका हा अहमदनगर आणि रायगड या 2 जिल्ह्यांमध्ये वसलेला आहे. पुढे आहे नांदगाव. नांदगाव हा तालुका नाशिक आणि अमरावतीमध्ये येतो. पुढे मालेगाव हा देखील नाशिक आणि वाशिममध्ये येताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट कळंब नावाचा तालुका आहे. हा कळंब धाराशिव यवतमाळमध्ये आलेला आहे. तर पुढचा आहे तो म्हणजे आष्टी वर्धा आणि बीड जिल्ह्यामध्ये समावेश झालेला दिसून येतो. पुढे कारंजा, वर्धा, वाशिम आणि सेलू, वर्धा आणि परभणी अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जवळपास साधारणतः हे एकंदरीत 9 तालुके आहेत की त्यांचं नाव एक परंतु 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हे तालुके वसलेले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट याच्यानंतर काही आपण महाराष्ट्रामधील असलेल्या जिल्हा आणि त्यांची जुनी नावे पाहणार आहोत. पहा या ठिकाणी हा असलेला एकंदरीत आपला महाराष्ट्र आहे. मी ते जे जुने जिल्हे आहेत किंवा सध्याचा जिल्हा आहेत त्याची जुनी नावं कोणती वसलेली आहेत ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण एकंदरीत आपली मुंबई, जी महाराष्ट्राची काय आहे प्रशासकीय राजधानी आहे. मुंबईला जुनं नाव ते बॉम्बे म्हणून ओळखलं जात असायचं. कळते. मग हे बॉम्बेचं मुंबई असं नामकरण मित्रांनो 1992 मध्ये त्या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पोलीस भरतीला याच्यावर थेट प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. बॉम्बे या प्रदेशाचं मुंबई हे नामकरण केव्हा करण्यात आलं? मुंबई पोलीस भरतीला विचारलेला हा प्रश्न आहे. 1992 साली बॉम्बेचं काय नाव करण्यात आलं तर ते म्हणजे मुंबई होय. आता अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये असंख्य अशी जिल्ह्याची मुख्यालय आहेत किंवा जिल्ह्याचे ठिकाणं आहेत की ज्यांची जुनी नावं वेगळी होती आणि आज सध्याची नावं त्या ठिकाणी वेगळी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पहा मी ते नावं तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो. जो ठाणे जिल्हा आहे त्याचं जुनं नाव कलाबेदे ठाणा अशा पद्धतीचं असल्याचं दिसून येतं. हा देखील त्या ठिकाणी पोलीस भरतीला प्रश्न येऊन गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट जो रायगड जिल्हा आहे त्याचं जुनं नाव हे कुलाबा होतं. 1981 मध्ये या कुलाबा नावाच्या असलेल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा स्वराज्याभिषेक सोहळा झाला आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांची त्या ठिकाणी समाधी स्थळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्या किल्ल्यावरूनच या कुलाबा जिल्ह्याचं पुढे नामांतरण रायगड किल्ल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी येऊया. पहा पुणे जिल्ह्याचं जुनं नाव पुनवडी या नावाने हे ओळखलं जात असायचं. कोल्हापूरला करवीर नगरी असं म्हणतात. नेक्स्ट पुढच्या भागामध्ये त्या ठिकाणी उत्तरेला जर विचार केला गेला तर पूर्व खानदेश म्हणून आजचा जळगाव ओळखला जात असायचा. पूर्व खानदेश म्हणून आजचा काय ओळखतात जळगाव. तर पश्चिम खानदेश म्हणून ओळखला जाणारा विभाग म्हणजे कोणता होता? धुळे. आता ऍक्च्युली त्यावेळेसचा जो धुळे होता तर हा संपूर्ण जिल्हा म्हणजेच धुळे होता. पुढे कालांतराने धुळ्यामधूनच कशाची निर्मिती झाली आहे? नंदुरबारची. ही थोड्याच वेळापूर्वी आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. नेक्स्ट पुढे जात असताना त्या ठिकाणी पहा छत्रपती संभाजीनगर हा जो जिल्हा आहे याचं जुनं नाव सुरुवातीचं नाव पहिल्यांदा खडकी होतं. कालांतराने त्याच्या नावामध्ये पुन्हा बदल करण्यात आला. त्याचं नाव औरंगाबाद असं ठेवण्यात आलं आणि सध्या हा जो खडकी किंवा औरंगाबाद नावाचा असलेला जो जिल्हा आहे त्याला आपण छत्रपती संभाजीनगर या नावाने काय करतो? ओळखतो. अगदी तशाच पद्धतीने धाराशिव म्हणून ओळखला जाणारा असलेला जो सध्याचा जिल्हा आहे त्याचं जुनं नाव काय होतं त्या ठिकाणी? उस्मानाबाद असल्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ऍक्च्युली खरं म्हटलं तर त्याचं सुरुवातीचं नाव देखील धाराशिव होतं, पुन्हा उस्मानाबाद झालं आणि सध्या पुन्हा त्याचं नाव काय झालेलं आहे? धाराशिव झाले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इथे अंतर्गत भागामध्ये बीड जिल्हा आहे. बीडचं जुनं नाव जे आहे ते चंपावती नगर किंवा त्याला दुर्गावती नगर
या नावाने देखील ओळखले गेल्याचं असलेलं पुरावे त्या ठिकाणी इतिहासामध्ये सापडतात. पुढे जो बुलढाणा आहे त्या बुलढाणाला बिल्लठाणा म्हणून ओळखलं जातं. बिल्लठाणातच पुढे अपभ्रंश होऊन बुलढाणा हे नाव झाल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट याच्यानंतर पहा, पूर्वेकडच्या बाजूला जात असताना जो वाशिम जिल्हा आहे, वाशिम जिल्ह्याचं जुनं नाव हे वत्सगुल्म असं होतं. चंद्रपूर जिल्ह्याचं जुनं नाव चांदा असं म्हटलं गेल्याचे देखील त्याचे पुरावे त्या ठिकाणी सापडतात. म्हणजे अशा पद्धतीने हे महाराष्ट्रातील असलेले काही प्रमुख जिल्हे आहेत की त्यांची जुनी नावं ही वेगळी होती आणि आजची सध्याची नावं काय आहेत त्या ठिकाणी वेगळी असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आयोगाने किंवा पोलीस भरतीला देखील वारंवार याच्यावर प्रश्न आले त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. याच्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील काही असलेले किल्ले आणि त्यांची जुनी नावं. आपल्या महाराष्ट्राचं वैभव मित्रांनो त्या ठिकाणी सांगता येईल. जो छत्रपती शिवरायांचा जो महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र म्हणजे आपल्या असलेला एकंदरीत सध्याचा महाराष्ट्र आहे. त्यांचं जे स्वराज्य होतं तो म्हणजे सध्याचा महाराष्ट्र आहे असं थोडक्यात मध्ये आपण म्हणू शकतो. मग छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये असलेले जे काही किल्ले आहेत त्यांची पण नावं त्या ठिकाणी बदललेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. पहा, पहिला किल्ला म्हणजे तोरणा. तोरण्याचं जुनं नाव ते म्हणजे काय होतं, प्रचंडगड असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट राजगड. मुरुंबदेव नावाचा असलेला डोंगर होता. त्या मुरुंबदेव डोंगरावर जो अर्धवट स्वरूपामध्ये पडलेला असलेला जो किल्ला आहे त्याच्याच पुढे राजांनी डागडुजी करून तो किल्ला त्या ठिकाणी उभारला गेला आणि पुढे त्याला राजगड हे नावाबद्दल दिलेलं आपल्याला दिसून येतं. आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून या राजगड किल्ल्याला त्या ठिकाणी ओळखण्यात येतं. नेक्स्ट पुढचा आहे सिंहगड. सिंहगडचं जुनं नाव म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, कोंढाणा आहे. कोंढाणा या किल्ल्यावर मित्रांनो तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर राजांच्या तोंडामधून जे उद्गार आलं होतं की गड आला पण सिंह गेला आणि याच्यावरूनच त्या गडाला पुढे सिंहगड नाव पडल्याचं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट पुढचा किल्ला आहे तो म्हणजे रायगड. स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवरायांची समाधी ज्या ठिकाणी आहे तो म्हणजे असलेला किल्ले रायगड. याचं जुनं नाव हा रायरी असल्याचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढे खेळणा नावाचा जो किल्ला आहे त्याचं नवीन सध्याचं नाव विशाळगड म्हणून आहे. हा किल्ला त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये वसलेला पाहायला मिळतो. आणि मित्रांनो यादवांच्या काळामध्ये असलेली जी ते यादवांची राजधानी होती ती म्हणजे असलेला देवगिरीचा किल्ला पुढे त्याचं नाव दौलताबाद झाल्याचं त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील काही असलेले किल्ले आणि त्यांची ही जुनी नावं ही देखील परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीने मित्रांनो आजचा हा जो टॉपिक आहे या ठिकाणी काय झालेला आहे, कंप्लीट झालेले आहेत. पहा, पोलीस भरती ऑनलाईन बॅच करता आपण प्ले स्टोअरवरनं एक्सलन्स MPSC योगेश शेलार नावाचं ॲप त्या ठिकाणी काय करू शकतात, डाउनलोड करू शकतात आणि अशा विविध माहिती किंवा संपूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी परिपूर्ण करण्याचं काय करू शकतात, तुम्ही एक छानसा प्रयत्न त्या ठिकाणी करू शकतात. अतिशय तज्ज्ञ मंडळीची टीम त्या ठिकाणी शिकवत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. भेटूया पुढील लेक्चर्समध्ये.